मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे संडे। आज संडे स्पेशलमध्ये काय दाखवणार तर आज तुमच्यासाठी संडे स्पेशलमध्ये एक नवीन रेसिपी आहे, तुम्ही कधी ऐकलीही नसेल आणि तिचं नाव ऐकल्यानंतर तुम्ही विचार करत असाल की हे कसं, म्हणजे हे पॉसिबल तरी आहे का? तर जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच पॉसिबल आहे। तर आज आपण व्हेज अंडा बिर्याणी करतोय। तर चला तर सुरुवात करूया। तर मी इथे अर्धा किलो बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे। सर्वप्रथम आपल्याला हा जो बिर्याणी बासमती राईस आहे 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घ्यायचा आपल्याला। हे तांदूळ मी 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि धुताना अगदी हलक्या हाताने आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत, कारण हे तांदूळ तुम्ही बघू शकता एवढे खूपच पातळ असतात, त्यामुळे आपण हे चोळून धुतले तर तुकडा पडू शकतो, म्हणून हलक्या हाताने आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। तर इथे मी पूर्ण तांदूळ बुडेपर्यंत यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। तर आपल्याला अर्धा तास हे तांदूळ असेच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। तर मी इथे एक मोठा असं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 3 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, कारण ते मला अर्धा किलो मला तांदूळ यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। आणि जेव्हाही आपण बासमती राईस करतो तेव्हा म्हणजे करताना पाण्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे। तर इथे मी 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे, गॅस ऑन केलेला आहे आणि गॅस बारीक केलेला आहे। तर सर्वप्रथम आपल्याला यामध्ये हा जो खडा मसाला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर हे मीठ ॲड करून घ्यायचे आपल्याला। त्याचबरोबर मी हे जे आहे तर हे पुदिना, तर मी पुदिन्याची पानं सुकवून आणि पुदिना, कढीपत्ता आणि कसुरी मेथी, तर पुदिना आणि कढीपत्ता याची पानं सुकवून आणि पुदिना, कढीपत्ता आणि कसुरी मेथी हे एकत्र छान मस्त असं ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे। आणि यामध्ये ही पावडर जरी आपण एकत्र जरी ग्राइंड केली असेल ना, तरी जो पुदिन्याचा जो फ्लेवर आहे तो छान मस्त स्ट्रॉंग असा फ्लेवर आहे। तर आता ही जी पावडर आहे ही आपण यामध्ये ॲड करूया। जर तुमच्याकडे पुदिना असेल, तुम्ही पुदिना म्हणजे ताजा पुदिना असेल, तुम्ही ताजा पुदिनासुद्धा ॲड करू शकतात। आता यामध्ये हे जे लिंबू आहे तर आपल्याला लिंबाचा रस ॲड करायचा आपल्याला। यामध्ये आपण लिंबाचा रस पिळून घेऊया। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या ॲड करते आणि आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला थोडंसं असं ऑइल ॲड करायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि एक लक्षात ठेवा की आपल्याला या पाण्यामध्ये जेव्हा आपण मीठ ॲड करतो तर आपल्याला मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे, जास्त मीठ ॲड करायचं नाही आहे, कारण जेव्हा आपण दम बिर्याणी करतो ना तेव्हा तुम्ही आरामात तुम्ही मीठ जास्त वापरू शकता, कारण दम बिर्याणीमध्ये आपण काय करतो 80% आपण राईस शिजून घेतो, पण मी ते दम बिर्याणी करत नाही आहे। तर त्यामुळे आपण पूर्ण म्हणजे या पातेल्यामध्ये पूर्णपणे आपण बासमती राईस शिजून घेणार आहोत, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे। आणि यामध्ये मी लिंबू पिळलेला आहे, तर लिंबू आणि ऑइल आपण यामध्ये ॲड केलेलं आहे। तर काय होतं माहिती आहे का, आपण लिंबाचा रस यामध्ये ॲड केलेला आहे, त्यामुळे तांदूळ खूप छान मस्त असा मोकळा शिजतो, अजिबात चिटकत नाही। सो याच्यामुळे यासाठी आपण यामध्ये लिंबाचा रस ॲड केलेला आहे। आणि आता झाकण ठेवून छान मस्त आपल्याला हे मंद गॅसवरती हे पाणी छान मस्त उकळून द्यायचं आहे। आणि लिंबू आणि ऑइल ह्या 2 गोष्टी हा जो बासमती राईस आहे पूर्णपणे मोकळा होण्यास आणि पूर्णपणे व्यवस्थित म्हणजे असं फुलतो
ह्या दोन गोष्टी ह्या सगळ्यासाठी खूप बेस्ट आहेत. तर इथे आपलं पाणी उकळलेलं आहे आणि तांदूळ भिजून अर्धा तास झालेला आहे. आता हे जे तांदूळ आहेत हे आपल्याला पाण्यात सगळं ॲड करायचे आहेत. जे तांदळाने ऑलरेडी पाणी खूप सोप केलेलं आहे. आता हे आपल्याला पाण्यात सगळं ॲड करायचं आहे. त्याने यामध्ये पूर्णपणे राईस ॲड केलेला आहे, बासमती राईस म्हणजे बिर्याणी बासमती. गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती छान मस्त आपला हा राईस शिजवून घ्यायचा आहे. आणि जेव्हा यातलं पाणी पूर्णपणे आटेल तेव्हा गॅस बारीक करायचा आणि मंद गॅसवरती वाफेवरती छान मस्त थोडा म्हणजे 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आपल्याला. तर तुम्ही बघू शकतात या राईसमधलं पाणी छान मस्त आटलेलं आहे. तुम्ही हा राईस बघू शकतात की छान मस्त असा मोकळा झालेला आहे. छान व्यवस्थित आपल्याला फक्त असं हलक्या हाताने फक्त फ्राय म्हणजे फक्त हे करायचं आहे व्यवस्थित स्पूनच्या साहाय्याने. आणि गॅस बारीक ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती छान मस्त 10 ते 15 मिनटं वाफ द्यायचे. तर इथे आपला जो राईस आहे पूर्णपणे व्यवस्थित असा मोकळा झालेला आहे, तुम्ही बघू शकतात. आता आपल्याला मी इथे काही जिलेबीचे कलर घेतलेले आहेत, रेड, ऑरेंज आणि ग्रे. हे जे कलर आहेत आपल्याला अशा प्रकारे पसरून यामध्ये ॲड करायचे आहेत. आणि असं झाकण ठेवून 5 मिनटं वाफ द्यायचे. 5 मिनिटांनंतर आपला गॅस बंद करायचा आहे. आता आपला कांदा तळून घ्यायचा आहे. मी इथे कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेलसुद्धा ॲड केलेलं आहे आणि तेल गरम करण्यात ठेवलेलं आहे. आता तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे हा जो कांदा आहे हा कांदा मी खूप पातळ असा कापलेला आहे. आणि तुम्ही बघू शकतात की मी हा कांदा आडवा कापलेला आहे, उभा नाही. आपण उभा चिरून घेतो पण कांदा आपल्याला असा आडवा चिरून घ्यायचा आहे म्हणजे छान मस्त असं बारीक कापला जातो आणि तळताना पण छान मस्त लवकर तळला जातो. इथं आपलं तेल गरम झालेलं आहे आणि गरम झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आपल्याला. आणि छान हा जो कांदा आहे हा आपल्याला छान मस्त यामध्ये ॲड करून पूर्णपणे असं हलका ब्राऊन तळून घ्यायचं आपल्याला. आता मी यामध्ये गॅस बारीक केला होता. काय होतं माहिती आहे का, आपलं तेल गरम असतं आणि जेव्हा आपलं तेल तर गरम असतं आणि आपण गॅस मोठा करतो आणि आपण त्यामध्ये कांदा टाकतो. तुम्हाला माहिती आहे कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जास्त असतं आणि जेव्हा कांदा तेलामध्ये पडतो तेव्हा तो तडतडतो आणि जो कढईतला तेल आहे तो अंगावरती उडू शकतो. म्हणून गॅस बारीक ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. अगदी 5 मिनटं आपला हा कांदा फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला थोडा गॅस मोठा ठेवायचा आहे. कारण तोपर्यंत जो कांद्यामध्ये जो पाणी असतो म्हणजे तो पूर्ण हे झालं म्हणजे सुकून गेलेला असतो तेलामध्ये. तर आता गॅस मोठा करायचा आपल्याला आणि छान मस्त हलकं म्हणजे दोन्ही साईडला छान मस्त आपल्याला हलकं ब्राऊन करून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला आहे ना डार्क ब्राऊन करायचे नाहीत कांदे, कारण कधी कधी आपण ना डार्क ब्राऊन करतो तो कांदा नंतर म्हणजे जेव्हा तो कालांतराने नंतर थोड्या उशिराने ना तो हलका असा कडवट चव लागते. म्हणून आपल्याला हलका ब्राऊन करून घ्यायचा आहे. ते आपला कांदा छान मस्त हलका असा ब्राऊन झालेला आहे. आता हा कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजे तेलामध्ये हा मऊ दिसतो पण जेव्हा हा आपण एका प्लेटमध्ये काढतो कालांतराने हा छान मस्त असा कुरकुरीत होतो. आणि इथे एका प्लेटमध्ये मी टिश्यू पेपर घेतलेला आहे म्हणजे यातला जो ऑइल आहे तो छान मस्त ऑब्झर्व होऊन जाईल. म्हणजे टिश्यू पेपर तो ऑइल छान मस्त शोषून घेईल आणि आपला कांदा छान मोकळा होईल. आता आपल्याला दुसरी प्लेट घ्यायची आहे आणि हा जो कांदा आहे हा अशा प्लेटमध्ये छान मस्त असा मोकळा करून घ्यायचा आहे. कारण ना आपण असं एकत्र जर ठेवलं तसे गठ्ठेच्या गठ्ठे होतात. म्हणून हा जो कांदा आहे एका प्लेटमध्ये छान मस्त असा मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे पसरवून घ्यायचा आहे. ते मी हा कांदा छान मस्त अशा प्रकारे मोकळा करून घेतलेला आहे. आणि जसा हा कांदा थंड होईल त्यामुळे हा थंड झाल्यानंतर हा कांदा छान मस्त असा कुरकुरीत होतो. आता तुम्ही बघू शकतात आपला हा जो राईस आहे छान मस्त असा
मोकळा झालेला, म्हणजे छान मस्त असा शिजलेला आहे। आता मी ते परात घेतलेली आहे। या परातीमध्ये आपल्याला हा जो राईस आहे पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे। हा गरम आहे तरच आपल्याला हा राईस मोकळा करून घ्यायचा आहे, म्हणजे हा एकामेकात चिटकणार नाही किंवा जे गठ्ठे नाही होणार। तर अशा प्रकारे मी हा राईस छान मस्त असा मोकळा करून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला थोडंसं असं ऑइल पसरवून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हा जो बासमती राईस आहे अजूनच म्हणजे छान मस्त मोकळाच्या मोकळा राहील। आपला कांदा तळून झालेला आहे। आता याच तेलामध्ये आपल्याला काजू बदाम छान मस्त तळून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही फ्रायमध्ये थोडंसं तूप ॲड करून तुम्ही तुपात सुद्धा फ्राय करू शकतात। तर इथे मी काजू आणि बदाम छान मस्त तेलात फ्राय करून घेते। इथे मी काजू बदाम सुद्धा छान मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत। पण आपल्याला भाज्या मॅरिनेट करून घ्यायच्या आहेत। तर बघा मी काय काय भाज्या घेतलेल्या आहेत। फ्लॉवर घेतलेला आहे, फ्लॉवरचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत, कारण बिर्याणीमध्ये असे मोठे तुकडे छान वाटतात। इथे मी फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत। गाजरसुद्धा 2 गाजर घेतलेले आहेत, छोटे गाजर घेतलेले आहेत आणि त्याचे असे छान मस्त रेक्टँगल साईजने छान मस्त तुकडे करून घेतलेले आहेत। आणि तुम्हाला बिर्याणीमध्ये ज्या भाज्या आवडतात तुम्ही त्या ॲड करू शकतात। इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, खडा मसाला, हळद आणि ऑइल अशी ही पेस्ट आहे। आणि तुम्ही हे बघू शकतात, तर ही सुकलेला पुदिना, सुकलेला कढीपत्ता आणि कसुरी मेथी याची ही पूड आहे। त्यानंतर हा तळलेला कांदा आहे आणि इथे मी दही घेतलेला आहे। हा जो दही आहे तर आपल्याला दही छान असा फेटून घ्यायचा आहे। तर मी मोठे 3 चमचे दही घेतलेला आहे आणि दही आपण जेव्हा फेटून घेतो छान मस्त तर त्याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची, म्हणजे त्याचे खडे खडे अजिबात राहणार नाही। आणि इथे मी इथे 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे। त्यानंतर 2 छोटे चमचे मी गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा मी हळद घेतलेली आहे आणि 2 छोटे चमचे मी लाल तिखट घेतलेली आहे, जे आपण रेग्युलर घरामध्ये वापरतो ती। आणि तुम्ही ते बघू शकता इथं मी मॅगी क्यूब घेतलेली आहे। ही मॅगी क्यूब ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्हाला पाहिजे असे तुम्ही ॲड करू शकता, पण मला म्हणजे राईसचा कुठलाही प्रकार असू दे त्यामध्ये मला मॅगी क्यूब टाकायला आवडते, तर मी टाकणार आहे। आणि जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकतात। सर्वप्रथम आपल्याला या बाउलमध्ये हा फेटलेला दही ॲड करून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये फेटलेला दही ॲड केलेला आहे। आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर ही आपण जी पूड करून घेतली होती कसुरी मेथी, कढीपत्ता आणि पुदिना, ही पूड ॲड करायची आहे आणि आता छान मस्त एक फ्लेवर लागतो। आता याच्यामध्ये ही जी आलं लसूण मिरची पेस्ट आहे ते ॲड करायची आपल्याला। त्याचबरोबर कांदा आणि ही जी मॅगी क्यूब आहे ही ॲड करूया। आणि जर तुम्ही यामध्ये मॅगी क्यूब ॲड करत असाल तर यामध्ये मिठाचं प्रमाण खूप कमी ठेवा। यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी 1.5 चमचा एव्हरेजचा तिखा लाल ॲड करते। त्यानंतर आपल्याला यामध्ये ऑइल ॲड करायचं आहे आणि परत सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी 1.5 चमचा एव्हरेजचा तिखा लाल ॲड करते। त्यानंतर आपल्याला यामध्ये ऑइल ॲड करायचं आहे आणि परत सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आपण हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत। गाजर, फ्रोझन वाटाणे आणि फ्लॉवर ॲड करून छान आपल्याला हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये भाज्या व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेल्या आहेत। झाकण ठेवून आपल्याला अर्धा तास हे असंच ठेवायचं आहे।
तर मी इथे 5 ते 6 अशी ही बटाटे घेतलेली आहेत. ही बटाटे मी बॉईल करून याची साल काढून मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आणि कसं ना, फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ही बटाटे छान मस्त थोडे हलके अशी कडक होतात. आणि इथे मी पनीर घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला या किसणीच्या साहाय्याने हे बटाटे किसून घ्यायचे आहेत. आता मी इथे हा बटाटा छान मस्त किसून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर मी 2 छोटे चमच्यामध्ये मीठ ॲड करते. त्यानंतर ही जिरा पावडर आहे. तर यामध्ये म्हणजे थोडा अख्खा असा जिरा आहे आणि अर्धी अशी पूड आहे. तर मी हा जिरा भाजून घेतलेला आहे आणि हरड भरड अशी याची पूड तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला छान मस्त कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हे छान मस्त एकत्र करून घ्यायचं आहे. एकत्र म्हणजे छान मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता हा पनीर घेतलेला आहे. हा पनीर आहे आपला हाताने छान मस्त असा कुस्करायचा आहे. आता यामध्ये आपल्याला थोडी अशी हळद ॲड करायची आहे आणि अगदी चिमूटभर असं मीठ ॲड करायचं आहे. आणि पूर्ण हे जे पनीर आहे पूर्ण आपलं हे मळून घ्यायचं आहे, जेणेकरून छान मस्त छोटे छोटे गोळे करता येतील. इथे अशा प्रकारे मी छान मस्त हे एकजीव करून घेतलेलं आहे, एकत्र करून घेतलेलं आहे. आणि इथे हे पनीरसुद्धा छान मस्त असं मळून घेतलेलं आहे. आणि मळून घेतल्यानंतर त्याचे छोटे छोटे असे हे गोल करून घ्यायचे आहेत. तर इथे अर्धा तास झालेला आहे. तर आपण ज्या तेलामध्ये कांदा तळला होता त्याच तेलामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या फोडणीला टाकायच्या आहेत. तर इथे मी तेलामध्ये जिरा ॲड करते. जिरा छान मस्त गरम करून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या ज्या मॅरिनेट केलेल्या भाज्या आहेत त्या यामध्ये ॲड करायच्या आहेत आपल्याला. तर यामध्ये मी सर्व भाज्या ॲड केलेल्या आहेत आणि बाउलमध्ये थोडंसं पाणी ॲड केलं होतं, कारण आपण बाउलमध्ये जेव्हा भाज्या मॅगिनेट करतो तेव्हा थोडीफार ग्रेव्ही राहते. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे. आता छान मस्त आपल्या या भाज्या मंद गॅसवरती शिजवून घ्यायच्या आहेत. आणि मध्यंतरी म्हणजे अधूनमधून आपल्याला गॅस लहान बारीक करायचा म्हणजे मोठा करायचा आहे. पण आधी 5 ते 10 मिनटं आपल्याला भाज्या मंद गॅसवरती शिजवून घ्यायच्या आहेत. नंतर 5 मिनटं गॅस मोठा करायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्या या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला हा जो बटाटा आहे आपण जो छान मस्त हे एकजीव करून घेतलेला आहे, तर हे याचं छान मस्त असं गोळा करून घ्यायचं आहे आपल्याला. याचा छान मस्त असा गोळा करून घेतलेला आहे. मध्ये असं आपल्याला छान मस्त असं होल पाडून घ्यायचा आहे. आणि हा जो पनीरचा गोळा आहे तो आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला थोडं हलकं असं प्रेस करून छान मस्त याला आपल्याला अंड्यासारखा असा आकार द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला छान मस्त व्हेज अंडा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर इथे 10 मिनटं झालेले आहेत. मी बघू शकता छान मस्त असं ऑइल सुटलेलं आहे. आणि ना ह्या भाज्या आपण जेव्हा शिजवतो तेव्हा शक्यतो मंद गॅसवरती आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. आणि गॅस म्हणजे फक्त 5 मिनटं मोठा करायचा. आणि जेव्हा आपण गॅस 5 मिनटं मोठा करतो तेव्हा भाज्या छान मस्त अशा आपल्याला अधूनमधून फ्राय करून घ्यायच्या आहेत. कारण ही जी ग्रेव्ही आहे तर ही खाली ग्रेव्ही बुडाला लागू शकते. आणि शक्यतो या भाज्या पूर्णपणे तुम्ही मंद गॅसवरती शिजवून घेतला तरीही चालेल. मी फक्त 5 मिनटं गॅस थोडा मोठा केला होता. आता परत गॅस बारीक केलेला आहे आणि परत गॅस बारीक करून अजून 15 मिनटं ह्या भाज्या छान मस्त मी शिजवून घेईन. तुम्ही बघू शकतात मी अशा प्रकारे छान मस्त हे व्हेज अंडा तयार करून घेतलेला आहे.
आणि ते मी पनीर घेतलेलं आहे. तर मी इथे पाव किलो पनीर घेतला होता. तर मी थोड्या पनीरची छान मस्त अशी व्हेज अंडा करण्यासाठी मी थोडं पनीर वापरलं होतं आणि इथे बाकीचं पनीर अशा प्रकारे मी छान मस्त असं स्क्वेअर साईजमध्ये तुकडे करून घेतलेले आहेत. फ्राय पॅनमध्ये तूप ॲड केलेलं आहे. या फ्राय पॅनमध्ये हे जे पनीर आहे छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना, हे जे पनीर आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये पनीर ॲड करू शकता. खरं म्हणजे मी जेव्हा शॉपमधून जेव्हा पनीर घ्यायला गेली तर मी 80 रुपये पाव होतं, तर मी 100 रुपयाचा पूर्ण पनीर करून घेतलेला आहे. तर थोडा पनीर मी व्हेज अंडा तयार करण्यासाठी वापरला आणि बाकीचा आपल्याला छान मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडून छान मस्त आपला हलका ब्राऊन असं करून घ्यायचं आहे पनीर. आणि जेव्हाही तुम्ही पनीर ॲड करतात तेव्हा तुम्ही तुपामध्ये फ्राय करा आणि फ्राय करताना फ्राय पॅनचा वापर करा. कारण फ्राय पॅनमध्ये जेव्हा आपण पनीर तुपामध्ये फ्राय करतो तेव्हा ते अजिबात चिटकत नाही आणि छान मस्त असे दोन्ही साईडला म्हणजे ब्राऊन म्हणजे पटापट छान मस्त असे दोन्ही साईडला असे छान मस्त ब्राऊन होतात. आणि फ्राय पॅनचा वापर ह्यासाठी करा कारण पनीर फ्राय करायला म्हणजे फ्राय पॅनमध्ये अजिबात चिटकत नाही. आणि पनीर फ्राय करताना तुपाचा वापर करा. अशा प्रकारे मी पनीरसुद्धा फ्राय करून घेतलेले आहेत. आता हे जे व्हेज अंडे आहेत या फ्राय पॅनमध्ये आपल्याला छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. परत मी यामध्ये थोडंसं तूप ॲड करते. यामध्ये आपल्याला थोडीशी लाल तिखट ॲड करायची आहे आणि यावरती हे अंडे असे सोडून द्यायचे आपल्याला. आणि सोडून दिल्यानंतर अशा प्रकारे छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला छान मस्त हे जे व्हेज अंडा आहे तुपामध्ये थोडीशी लाल तिखट ॲड करून छान अशा प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि फ्राय करताना फ्राय पॅनचाच वापर करा आणि जेणेकरून आपल्याला छान मस्त असा व्यवस्थित हलवता येईल. छान व्यवस्थित हे जे व्हेज अंडा याला छान मस्त अशी लाल तिखट लागली पाहिजे. तर अशा प्रकारे मी व्हेज अंडा छान मस्त अशा प्रकारे फ्राय करून घेतलेला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की हा व्हेज अंडा केल्यानंतर तुम्हाला जर समजा तुम्हाला लाल तिखट ॲड करायचे नसते तर तुम्ही स्किप करू शकता. फक्त तुम्ही तेलामध्ये किंवा तुपामध्ये, शक्यतो तुम्ही तुपामध्येच हे अंडा फ्राय करून घ्या. कारण हे ना आपण जेव्हा फ्राय पॅनमध्ये तेल ॲड करतो तेलामध्ये तुम्ही काही म्हणजे बटाट्याचे पॅटीस वगैरे सोडलं तर ते चिटकतात. पण जर तुम्ही तुपाचा वापर केला तर ते अजिबात चिटकत नाही. तर अशा प्रकारे मी छान मस्त हे अंडा फ्राय करून घेतलेले आहेत. आणि तुम्हाला जर लाल तिखट नको असे तुम्ही स्किप करू शकतात आणि नुसते तुपामध्ये तुम्ही हे अंडा फ्राय करू शकतात. आता इथे आपलं व्हेज बिर्याणी करण्यासाठी म्हणजे व्हेज अंडा बिर्याणी करण्यासाठी जी ग्रेव्ही लागते तर ती ग्रेव्हीसुद्धा छान मस्त रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे असं ऑइल सुटलेलं आहे आणि आपल्या भाज्या पण पूर्णपणे शिजलेल्या आहेत. आणि आपल्याला जी बिर्याणी करण्यासाठी जी ग्रेव्ही लागते ती ग्रेव्हीसुद्धा छान अशा प्रकारे तयार झालेली आहे. आणि तुम्ही विचार करत असाल की अरे एवढं ऑइल कसं काय, तर खरं म्हणजे आपण यामध्ये दही ॲड करतो तर दह्यापासून हा ऑइल तयार होतो शिजून वगैरे. बाकी मी ऑइल कमीच वापरला होता. आणि कधी कधी तुम्हाला यामध्ये ऑइल जास्त वाटत असेल तर तुम्ही स्पूनच्या साहाय्याने हा ऑइल काढू शकतात. आता
गोष्ट सांगेल की जेव्हाही आपण बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही तयार करतो ती नेहमी मंद गॅसवरती शिजून घ्या आणि पूर्ण मंद गॅसवरती 30 मिनटं आपल्याला ह्या भाज्या पूर्णपणे आणि ते ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे मंद गॅसवरती. आणि मंद गॅसवरती 35 मिनटामध्ये या भाज्या मस्त अशा शिजतात. म्हणजे जास्त मऊही नाही आणि जास्त कडकही नाही, अशा मध्यम अशा याच्यामध्ये या भाज्या खूप छान मस्त अशा शिजतात. जेणेकरून आपल्याला बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही लागते आणि त्या ग्रेव्हीतल्या ज्या भाज्या असतात त्या पद्धतीने ह्या भाज्या छान मस्त शिजलेल्या असतात. म्हणजे जास्त मऊही नाही आणि जास्त कडकही नाही, अशा मध्यम याच्यावरती ह्या भाज्या शिजलेल्या असतात. त्यामुळे बिर्याणीसाठी तुम्ही जी ग्रेव्ही तयार करता तर ती मंद गॅसवरती तुम्ही अर्धा तास पूर्णपणे शिजून घ्या. आणि शिजून घेतल्यानंतर छान मस्त अशा प्रकारे त्याची ग्रेव्ही तयार होते. इथे मी एक मोठी कढई घेतलेली आहे. तर मला या कढईमध्येच मला थर लावून घ्यायचे आहेत. तर ही जी सर्वप्रथम ग्रेव्ही आहे तर ही ग्रेव्ही आपण या कढईमध्ये ॲड करून घेऊया. आणि ना ग्रेव्ही ॲड करताना हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि मगच ग्रेव्ही ॲड करा. अशी ग्रेव्ही ॲड केलेली आहे. आता यावरती आपल्याला हा जो राईस आहे या राईसचा थर आपला यावरती ॲड करायचा आहे. यावरती मी दुसरा थर राईसचा ॲड केलेला आहे. आता आपल्याला तिसरा थर परत ही जी ग्रेव्ही आहे या ग्रेव्हीचा ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्या या भाज्या पण छान मस्त यावरती पसरवून टाकायच्या आहेत. आता आपण तिसरा थर परत भाजीचा ॲड केलेला आहे. परत आपल्याला यावरती राईस ॲड करायचा आहे. आपण चौथा थर परत राईसचा ॲड केलेला आहे. आता यावरती आपल्याला हा जो कांदा आहे छान मस्त हा कांदा पसरवून घ्यायचा आपल्याला. आपण यावरती कांदा ॲड करून घेतलेला आहे. आता कोथिंबीर पसरवून घेऊया. तर यावरती कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता आपल्याला यावरती काजू बदाम अशा प्रकारे छान मस्त पसरून घ्यायचे आहेत. त्या अशा प्रकारे काजू बदाम ॲड करून घेतलेले आहेत. हे किसमिस पण आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. तर हे जे किसमिस आहेत हे सुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. आणि हे किसमिस ऑप्शनल आहे. शक्यतो आपण खूप जण जेव्हा व्हेज बिर्याणी करतात तर व्हेज बिर्याणीमध्ये किसमिस ॲड करतात किंवा नाही पण करत. तुम्ही म्हणजे तुम्हाला जर किसमिस आवडत असेल तुम्ही ॲड करू शकता, नसेल तर नका, म्हणजे स्किप करा. आणि कधी कधी खूप जण यामध्ये किसमिस ॲड करतात पण ते किसमिस तळून घेतात. तर किसमिस तळून घेऊ नका, कारण काय माहिती आहे का, किसमिस तळून घेतल्यानंतर ते फुगतात. पण आपलं राईस आणि ग्रेव्हीसुद्धा गरम असतं. त्या ग्रेव्हीमध्ये ऑलरेडी आपण हे वरतून ॲड करतो, त्यामुळे ते म्हणजे त्या वाफेतच ते म्हणजे मनुका छान मस्त ते शिजून निघतं. त्यामुळे अजिबात फ्राय करायची गरज नाही आहे. आणि व्हेज बिर्याणी खाताना ना हे मनुका म्हणजे हलकं गोड आणि तिखट खायला खूप छान असं लागतं. अशा प्रकारे छान मस्त हे मनुके पसरवून घ्यायचे आहेत. आता हे जो पनीर आहे हा पनीरसुद्धा आपल्याला यावरती ॲड करायचा आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना मी आधी भाजी नंतर राईस, परत भाजी नंतर राईस आणि असे मी थर लावलेले आहे. जर तुम्हाला भाजी राईस आणि त्यानंतर तुम्हाला परत तिसरा थर जर तुम्हाला पनीरचा लावायचा असेल तुम्ही लावू शकतात. पण कसं आहे ना, जेव्हाही आपण जेव्हा आपण जेवायला घेतो तेव्हा आपण स्पूनच्याद्वारे आपण राईस आपण ताटामध्ये घेतो, तेव्हा पनीरच्या अख्खे तुकडे प्लेटमध्ये येतात आणि ते अख्खे तुकडे खायला खूप छान मस्त वाटतात. म्हणून मी हे पनीरचे तुकडे वरतूनच ॲड करते. तर अशा प्रकारे हे पनीरचे तुकडे आपल्याला असे वरतून ॲड करून घ्यायचे आहेत. आता आपण यामध्ये पनीर ॲड केलेला आहे. आता हा जो व्हेज अंडा आहे हा व्हेज अंडा आपल्याला ॲड करायचा आहे आणि हलक्या हाताने असं स्प्रेस करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे व्हेज अंडा छान मस्त पसरवून घ्यायचे आहेत.
प्रकारे मी इथे व्हेज अंडा ॲड केलेला आहे. वरतून परत आपल्याला थोडी कोथिंबीर ॲड करायची आहे. आता हा जो तूप आहे तर आपल्याला कॉर्नरने असं तूप सोडायचं आहे. साधारणपणे 3 ते 4 चमचे आपल्याला यावरती तूप सोडून घ्यायचं आहे. तर मी अशा प्रकारे यावरती तूप ॲड केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तर मी खाली तवा घेतलेला आहे, जो चपातीचा तवा आहे तो. आणि चपातीचा तवा ठेवून मी आधी तवा गरम करून घेतलेला आहे आणि आता परत गॅस बारीक केलेला आहे. आणि या गॅसवरती मी ही आपण जे थर म्हणजे बिर्याणीचे जे थर लावलेली कढई ठेवलेली आहे. मी फक्त 10 मिनटंच फक्त वाफ देणार आहे. म्हणजे कारण ना ही जी बिर्याणी आहे गरम गरमच खायला खूप सुंदर छान अशी लागते. थंडही छान लागते, पण तुम्ही गरम खाल तर अजूनच खूप सुंदर छान लागेल. तर मी फक्त 10 मिनटं वाफ देणार आहे झाकण ठेवून. तर 10 मिनटं झालेले आहेत. तर इथे अशा प्रकारे आपली व्हेज अंडा बिर्याणी छान मस्त तयार झालेली आहे. संडे स्पेशल तुम्हाला कधी म्हणजे मुलांसाठी किंवा तुमच्या घरात कधी पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला असं काहीतरी वेगळं करायचं असेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही व्हेज अंडा बिर्याणी खूप सुंदर छान अशी लागते. तर नक्की ट्राय करून बघा. तर मी आता हे छान मस्त एका प्लेटमध्ये सर्व करून घेते. तर गाईस तुम्ही बघितलंच असेल आपण सोप्या अशा पद्धतीने इथे व्हेज अंडा बिर्याणी तयार करून घेतलेली आहे. तर रविवार एक असा दिवस असतो की रविवारच्या दिवशी सगळेजण एकत्र घरी असतात वगैरे. आणि संडेच्या दिवशी नेहमी मोस्टली सगळ्यांच्या घरी नॉनव्हेजचाच बेत असतो. तर तुम्ही कधीतरी असा व्हेज अंडा बिर्याणी नक्की ट्राय करा. ही व्हेज अंडा बिर्याणी खूप सही आणि खूप सुंदर आणि छान लागते. आणि खरं म्हणजे व्हेज अंडा तर आपण असं ना इमॅजिन करू शकत नाही की व्हेज अंडा कसा असेल, असं पॉसिबल आहे का? तर हो, आहे पॉसिबल. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि लहान मुलांना म्हणजे लहान मुलं ही व्हेज बिर्याणी आवडीने खातील. इवन जो व्हेज अंडा आहे ना तो आवडीने खातील. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर नक्की ट्राय करून बघा. अप्रतिम खूप सुंदर आणि छान अशी ही व्हेज अंडा बिर्याणी लागते. जेव्हा आपल्या घरी पाहुणे वगैरे येतात तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं असं तुम्ही नक्की तुम्ही करू शकतात. आणि ही व्हेज अंडा बिर्याणी जर तुम्ही त्यांच्यासाठी जर केली तर ते उलट आवडीने खाते, त्यांना नक्की आवडेल.
तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या.